महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, दिनांक 10 जानेवारी म्हणजे आजच या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक काढलेलं आहे की या परिपत्रकामध्ये 38% महागाई भत्ता जो आहे की जो 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात यावा अशा बाबतचं हे परिपत्रक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या परिपत्रकाची लिंक तुम्हाला मिळेल. तुम्ही हे परिपत्रक वाचू शकता. याचा अर्थ असा होतो की आपल्याला जो 34% महागाई भत्त्यानुसार जो पगार मिळायचा की जो आता 38% म्हणजे 4% महागाई भत्ता जो आहे ती वाढ केलेली आहे 1 जुलै 2022 पासून. तर या व्हिडिओमध्ये मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे की त्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं बेसिक टाकायचं आहे आणि जास्त काही माहिती या ठिकाणी भरण्याची गरज नाहीये. ती भरल्यानंतर तुमचा 34% जो पगार होता आणि 38% जो पगार होता यामध्ये किती हजार रुपयांचा फरक पडणार आहे त्याचं एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. तर सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारचा हा आपला युट्यूबचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहत असाल. ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारे युट्यूब असेल तर युट्यूबवरती हे जे कॅल्क्युलेटर आहे टाकण्याचं काम मी केलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर टॅप करा. टॅप करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओलाही लाईक करायलाही विसरू नका. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा मोर नावाचं एक या ठिकाणी बटन दिसेल. या बटनावर तुम्ही क्लिक केलं की या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी एक्सेल ॲप अशा प्रकारचं एक लिंक तुम्हाला दिसेल. या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ही जी लिंक आहे एकतर क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होईल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ब्राउझर अवेलेबल आहेत ते सगळे ब्राउझर या ठिकाणी त्यामधील कोणता ब्राउझर निवडायचा हे तुम्हाला विचारलं जाईल. त्यापैकी तुम्ही कुठलाही एक ब्राउझर निवडून या ठिकाणी हे कॅल्क्युलेटर ओपन करू शकता. तुम्ही याआधीही या चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे कॅल्क्युलेटर जे आहेत ते पाहिलेले आहेत. ठीक आहे, थोडंसं नेटवर्क या ठिकाणी लो असल्यामुळं, नेटवर्क थोडंसं वीक असल्यामुळं या ठिकाणी लिंक ओपन व्हायला थोडासा वेळ लागेल. तर थोडंसं वेट करूयात. वेट केल्यानंतर मी दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही बेसिक टाईप करायचं आहे आणि तुम्हाला जो फरक आहे की जो फरक तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक कॅल्क्युलेटर जे आहे ते ओपन होईल. 38% महागाई भत्त्यानुसार मिळणारा पगार या ठिकाणी जुलै 2022चं जे बेसिक आहे त्याप्रमाणे टाईप करायचं आहे. या ठिकाणी माझं बेसिक आहे 39,200 म्हणून मी ते टाईप केलेलं आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला हेही पाहायला मिळेल. महागाई भत्ता 38 झालेला आहे म्हणून 38च ठेवा, यामध्ये चेंज करू नका. घर भाडं जे आहे तुम्ही जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल तर 18 असेल, 27 असेल तुमच्या पद्धतीनं. मी ग्रामीण भागामध्ये राहतो म्हणून मला या ठिकाणी 9% महागाई भत्ता आहे. प्रवास भाडं माझं 1350 आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये राहत असाल तर इतर जो भत्ता आहे तो तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आहे. NPS धारक असाल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा आणि खाली या गो बटनावर क्लिक करायचं आहे. तर हा व्हिडिओ मी या ठिकाणी जे कॅल्क्युलेटर बनवलेला आहे, ठीक आहे, अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर तुम्ही एक्सेलच्या साह्यानं कशा प्रकारे स्वतःचं कॅल्क्युलेटर कशा प्रकारे बनवू शकता याचा पण व्हिडिओ आहे. तुम्हाला जर हे कॅल्क्युलेटर आवडलं असेल आणि स्वतःचं जर असं कॅल्क्युलेटर बनवायची इच्छा असेल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि एकदम सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं कॅल्क्युलेटर बनवू शकाल. तर या ठिकाणी गो बटनावरती क्लिक केल्यानंतर हे कॅल्क्युलेटर काय करणार आहे, या ठिकाणी कॅल्क्युलेशन करेल आणि किती फरक पडतो तुम्हाला या ठिकाणी तुमचं 34% आणि 38% नुसार ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचं काम करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन होणार आहे. 34% महागाई भत्त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी डावीकडे दाखवलं जाईल, 38% नुसार उजवीकडे दाखवलं जाईल. या ठिकाणी जो कॅल्क्युलेशन आहे ते अचूक या ठिकाणी करून शेवटी तुम्ही फरक पाहू शकता की 1787 रुपये की जो माझं 39,200 अशा प्रकारचं बेसिक होतं. तुमचं बेसिक जास्त असेल तर या ठिकाणी तुमचा फरक जो आहे मित्रांनो जास्त दिसणार आहे. जर बेसिक माझ्यापेक्षा कमी असेल तर कमी दिसणार आहे, परंतु नक्कीच फरक, नक्कीच वाढ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आणखीन तुम्हाला फ्री कॅल्क्युलेटर हवे असतील, अशा प्रकारच्या वेतन वार्ता हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली जे तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसतंय त्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल ना तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्ये, इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फॉरवर्ड करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.